उमापती महादेव परत माझे गुरु श्री स्वामी समर्थ यांच्या चरणाला त्रिवार वंदन करून मी श्वेता माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते। इलेक्शन वगैरे झालं, इलेक्शनसाठी मग हे त्यांच्या ड्युटीवर गेले। मग मी माझ्या गावी गेली होती माझ्या सासरी, मग कारण की माझं वोट तिचं आहे, मला तिथे वोट टाकायला जावं लागते। तर मग तिचं मी काहीच शूट केलेलं नाही। त्यानंतर मग मी ज्या दिवशी परत आली ना, त्याच दिवशी मग आम्हाला नागपूरला यायचं होतं। बरं मग तेव्हा पण मला इतकी घाई झाली, मग त्यावेळेस पण मी काही शूट केलेलं नाही। फक्त घराच्या बाहेर जेव्हा पडली ना नागपूरला यायसाठी छिंदवाड्यावरून, तेव्हा मग आम्ही ट्रेनमध्ये बसल्यानंतर मग मी व्हिडिओ शूट करत आहे। तर चला मग आता आम्ही निघालेलो आहोत नागपूरला। तर नागपूरला दुपारी 3:30 ट्रेन मिळाली आम्हाला। 2 वाजताची ट्रेन होती, पण ती 3:30ला सुटली। तर नागपूरला पोचलो तर 7 वाजले होते। तर बघा संध्याकाळचा नागपूरचा असा व्ह्यू असतो। तर माझ्या बहिणीला आम्ही सरप्राईज देणार होतो। मी तिला काहीही सांगितलं नव्हतं की मी येणार आहे काही म्हणून, पण ते पण शूट केलं, पण मी ते नाही शेअर केलं तुम्हाला। तर बघू शकता मग घरी आल्यानंतर ना माझ्या ताईकडे आली आहे। आल्यानंतर माझ्या बहिणीच्या मुलीने मला एका हाताला मेहंदी लावून दिली। तर मी तुम्हाला सांगितलंच होतं की माझ्या आते सासूकडे प्रोग्राम आहे, तोही लग्नाचा। तर लग्नाचा प्रोग्राम आहे, तर तिने म्हटलं का दे मावशी, मी तुझ्या हाताला एका हाताला मेहंदी लावून देते, पण म्हटलं एका हाताला नको लावू। तर बघू शकता, तर तिला म्हटलं होतं मी माझ्या बहिणीची तयारी सुरू आहे। तर हे राशनचे तांदूळ आहे, तुम्हाला माहीत आहे। तर ती म्हणत होती की सकाळी उठून मी तुला डोसा बनवून देईन आणि मगच तू लग्न घरी जाशील। मी तिला म्हणतही होती की नको बनवू, मला उद्या सकाळी लवकरच दुपारीपर्यंत जायचं आहे। पण बहीण आहे, किती नाही म्हटलं तरी बाहेरचे लोक ना आपलं ऐकतच नाही। त्यांना असं वाटते की बहीण आल्यानंतर काय करावं आणि काय नाही। तर बघा, तर तिला पण तसंच वाटत होतं। मग ती म्हणत होती की कमीत कमी डोसा तरी करते आणि डोसा तरी खाऊन माझ्याकडून जाशील। तर त्यानंतर मग मी मेहंदी लावली आणि हा माझा भावाचा मुलगा पण तिच्याकडे आला होता। तर तो पण दाखवत होता की मी मेहंदी लावली बा म्हणून। तर तिने तांदूळ निवडले, परत आता उडदाची डाळ निवडून ना ती डोसाचं भिजत घालणार आहे। पण डोसा वगैरे खाल्ल्यानंतर हे दुसऱ्या दिवशीचं आहे। मग सकाळी नाश्त्यामध्ये तिने डोसा बनवला होता, ते पण मी शूट केली नाही। जेव्हा आपण माहेरी जातो ना, तेव्हा आपण आपल्याच कामामध्ये व्यस्त असतो आणि खरंच मला शूट करायला माझ्या आठवणी राहिली नाही कामामध्ये। तर आता भाऊजी मला सोडून देत आहे जिथे मी जाणार आहे लग्नघरी तिथे। तर बघू शकता तिथे गेल्या ना बांगड्या भरण्याचा प्रोग्राम सुरू होता। तर चला म्हटलं थोडंसं शूट करावं, बाकीच्यांना मी कोणालाच दाखवलेलं नाही। आपण कोणाला प्रत्येकांचे आपण चेहरे वगैरे नाही दाखवू शकत। तर बघू शकता नक्षी पण तयार झालेला आहे आणि मी पण तयार झालेली आहे। तर जेवढं मला शूट करता येईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न मी करीन। तर इथे मी आली ना, हे लग्न पण नागपूरलाच आहे। तर इथे 3:30 वाजले होते। मग त्यानंतर आली, बांगड्या वगैरे भरल्या, छान अशा हिरवा चुडाच मी घेतलेला आहे। आणि त्यानंतर ना आज लग्नामध्ये ना हिरवा बांगड्याच खूप छान वाटतात। बाकी मला दुसरं काही घ्यायला आवडत नाही, दुसऱ्या बांगड्या वगैरे। तर छान असा हिरवा चुडाच मी उद्या लग्नाच्या दिवशी घालणार आहे, म्हणून म्हटलं हिरवा चुडा घ्यावा। परत ना मग एका हाताला मेहंदी लावायची होती, ती मेहंदी पण लावून घेतली। आणि यांचं लुक पण तुम्हाला मी शेअर केलेलं आहे। आता फक्त माझ्या नव्याचं लुक तुम्हाला शेअर करायचं बाकी आहे। तर हे पण असे तयार झाले होते आणि नव्याला बघू शकता ही अशी तयार झालेली होती। आज ना मंडप पूजन आहे, लग्न उद्या आहे त्यामुळे। आणि खरंच नव्या पण छान तयार झाली होती, तिला असं तयार व्हायला आवडतं। तर त्यानंतर सगळ्यांनी डान्स वगैरे केला, यांनी डान्स केला, मी पण भरपूर डान्स केला, पण व्हिडिओ शूट करायला कोणीच नव्हतं। तर मग तेही राहूनच गेलं। तर मग आता आम्ही दोघंही निवांत बसलो होतो एका साईडला बोलत। म्हटलं चला आपण रोजचं व्हिडिओ शूट करूया म्हणून। आणि जेवणामध्ये भरपूर पदार्थ होते। तर गुलाबजाम, परत गोड हलवा वगैरे, आणि हे सगळं तर राहतेच म्हणा, हे तर कॉमन आहे। तर आता रात्रीचे 11 वाजले आहेत। आम्ही बाहेर गोष्टी करण्यातच इतका टाईम गेला आमचा, तुम्हाला काय सांगू। माझे दोन्ही मुलं झोपलेले आहेत। तर बघू शकता, तर एका हाताला मी मेहंदी काढली होती आणि थोडासा रंग चढलेला आहे। आता संध्याकाळीच काढली होती ना, उद्यापर्यंत रंग परत चढेल। तर नक्ष पण झोपायचाच आहे। आता कमीत कमी 1 वाजत आहे रात्रीचे, तरी तो झोपला नाही। तर ताई म्हणत होत्या की माझ्या नकाला मेहंदी लावून दे, म्हणून एवढ्या रात्री आता मी त्यांच्या नकाला मेहंदी लावून देत आहे। तर त्यानंतर ते म्हणत होत्या की आमच्या हाताचंही शूट कर, आमच्या पायाची आम्ही जी मेहंदी लावली आहे ते पण शूट कर, नेलपेंट पण शूट कर। तर म्हणून मी शूट करत आहे। तर ह्या नणद आहेत माझ्या, आता ज्यांना मला दाखवत आहे ते मी त्यांनाच व्हिडिओमध्ये घेते, बाकी मग अदरवाईज कोणालाही घेत नाही। आता रात्रीचे किती वाजले? 1:30 वाजला, पण अजून आमची काही झोपेची वेळ झाली नाही। लग्न घरी तोचता आलाय, रात्रभर आमचं जागरण आहे। उद्या सकाळी 4 वाजता
सव्वा वाजला आहे हा तरी आपण जागेच सहा आहोत. वाजले तरी आम्ही जागेच आहोत. आता तू हे म्हण अशी म्हण. तर लग्न घरी ना खूप मस्त अशी मजा येते आणि आपण सगळे नातेवाईक एकत्र येतात आणि त्यानंतर सगळ्यांशी बोलण्यातच एवढा वेळ निघून जातो की माहीतच पडत नाही. तर तसेच आमचे 2-2:30 रात्रीचे कसे वाजले आम्हाला ते कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी लग्नही आहे, लवकर उठायचंही आहे. चला मग मैत्रिणींनो, आता मी इथेच व्हिडिओ साईन करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ छोटासाच बनवला.